शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे। या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी काल 9 इच्छुकांनी 16 उमेदवारी अर्ज नेले। दरम्यान पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता। गेल्या 4 वर्षांपासून रिक्त असणाऱ्या नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे। पहिल्या दिवशी 9 इच्छुकांनी 16 उमेदवारी अर्ज नेले आहेत। रब्बी कांद्याच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने किमान हमी खरेदी दर प्रति क्विंटल 1580 रुपये निश्चित केला असून हा दर 26 मे 2026 पासून लागू होणार आहे। केंद्र सरकारने हे दर जाहीर केल्याने आता खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांना या दरापेक्षा कमी दराने कांदा खरेदी करता येणार नाही। परिणामी कांदा दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता आहे। भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाअंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाच्या कास्टिंग सेलने या संदर्भातील कार्यालयीन ज्ञापक जारी केलाय। आतापर्यंत 1235 प्रति क्विंटल दराने सरकार शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करीत होतं। आजपासून सदर आदेशानुसार रब्बी कांद्याच्या खरेदीसाठी नाफेड व NCCF मार्फत हमी दराने खरेदी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। मागील काही महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती। जिल्हा पोलीस अधीक्षक पदी रुजू होताच मोमक्का सुदर्शन यांनी अवैध धंदे, हप्तेखोरी आणि गुन्हेगारीच्या साखळीवर थेट प्रहार केला असून अवघ्या 25 दिवसात जिल्ह्यात क्रॉस रेडचा जबरदस्त धडाका उडालाय। मटका, जुगार, अवैध दारू, वाळू तस्करी, गांजा, गोमांस आणि गुटखा अशा विविध अवैध व्यवसायांवर पोलिसांनी सुमारे 925 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी करून 4,33,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। 1 मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुदर्शन यांनी सर्वप्रथम कायदा व सुव्यवस्थेची विस्कटलेली घडी बसवण्यावर भर दिला। गेल्या वर्षापासून जिल्ह्यात ड्रग्ज, गुटखा, नशेची इंजेक्शन, टोळी युद्ध, गावठी कट्ट्याचा वापर आणि गोळीबाराच्या घटनांनी जिल्हा हादरला होता। नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत अहिल्यानगर शहरात व्यापक वृक्षारोपण अभियान राबवण्यात येणार असून 1 जून पासून या मोहिमेला अधिकृत सुरुवात होणार आहे। या अंतर्गत 1 लाख वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित करण्यात आलं असल्याचं उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी सांगितलंय। दरम्यान या उपक्रमाच्या नियोजनासाठी वृक्षारोपण व संवर्धन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। अहिल्यानगर महापालिका व साई द्वारका सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबवण्यात येणार असून शहरात पर्यावरण संवर्धनाची मोठी लोक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। लग्न कार्यात घालण्यासाठी विश्वासाने नेलेले 4,90,000 रुपये किमतीचे सुमारे 3.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने परत न करता त्याचा अपहार केल्याचा प्रकार नागापूर परिसरातील पितळे कॉलनी येथे उघडकीस आला। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। वनिता परसराम नवले यांनी रविवारी फिर्याद दिली। अनिता गणेश नजन असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी महिलेचं नाव आहे। शहराची खबरबातमध्ये इथे सांगतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।